आपण आता पाहणार आहोत एक जबरदस्त अशी आयुर्वेदिक वनस्पती जिचे नाव आहे आघाडा आणि हिला श्रावण महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे। तर चला जाणून घेऊ द्या हिचे श्रावण महिन्यातले महत्त्व आणि हिचे आयुर्वेदिक फायदे। तर मित्रांनो, आपण पाहत आहात ही वनस्पती आघाडा। तर ही श्रावण महिन्यामध्ये हिला महादेवाच्या पिंडीवर वाहतात, तर खूप महत्त्व आहे आणि हिचे आयुर्वेदिक ही खूप महत्त्व आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला याचे आता आयुर्वेदिक महत्त्व सांगतो। तर खूप प्रकारचे आहेत, पण जेवढे आपल्याला माहीत आहे तेवढे आपण सरळ साधे सोपे भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, पहिला फायदा याचा असा, आपल्या जर दातामध्ये कीड असेल, दात खूप दुखत असेल, तर हा आघाडा घ्यायचा आहे। याचे पानं काढायचे आहे आणि उकळून घ्यायचे आहेत। एक ग्लास पाणी घ्यायचं, ते उकळून अर्धा ग्लास झालं पाहिजे आणि त्याचा जो काढा शिल्लक राहतो त्या काढ्याने आपल्याला गुळण्या करायच्या आहे। थोडासा मिठाचा वापर केला तरी चालेल। तर त्यामुळे आपले दातदुखी एकदम एका दिवसात म्हणजे एकदम नाहीशी होऊन जाईल। तर हे झालं पहिलं या आघाड्याचं महत्त्व। तर याचं दुसरं महत्त्व असं आहे, आपल्याला पोटदुखीचा त्रास असेल, याची पानं घ्यायची, पाट्यावर वाटायचे, याचा रस काढायचा व तो रस आपण थोडासा 2-2 4-4 चमचे आपण अनुषपोटी जर घेतला तर पोटातील किडेही मारतात आणि कसल्याही प्रकारची पोटदुखी जर असेल तर ती लगेच नाहीशी होते। हे झाले आपले 2 फायदे। आता याचा तिसरा फायदा, तर असं म्हणतात सर्पदंशावर या आघाड्याची जी मुळी असते ती मुळी घ्यायची, त्या मुळीचा रस काढायचा आणि एखाद्याला जर सर्पदंश झालेला असेल तर त्या जागेवर जर याचा तो रस लावला तर सर्पदंशाचं विष लगेच कमी होतो आणि माणसाचा जीव वाचू शकतो। तर हे झालं तिसरा फायदा। अजून याचा चौथा फायदा असा आहे, आपली जर शिरा वगैरे भरलेला असेल शरीराच्या, तर याच्या पाल्याचा रस आपण काढून त्या जागेवर लावून त्याच्यावरती याचे पानं चिटकून जर दिली तर त्यामुळे एक प्रकारची उष्णता तयार होते आणि आपल्या शिरा लगेच मोकळ्या होतात आणि आपल्याला आराम मिळतो। तर असा खूप हा बहुगुणी आघाडा आहे मित्रांनो, चहूकडे आढळतो। कुठेही जा तुम्ही शेतात जा, गावात जा, कुठेही फिरायला गेला तर सहजपणे हा पावसाळ्यात आढळणारी वनस्पती आहे। तर खूप असे फायदे आहे आपल्याला माहीत नसतात। याचा रस तुम्ही सहज लिंबाच्या काडीसारखा चावून सकाळी सकाळी थुकून जर टाकला, आपल्या दाताची कीड सहजपणे मित्रांनो निघून जाऊ शकते। तर हा खूप बहुगुणी आघाडा आहे, लक्षात ठेवा। कुठे जर आढळला तर याचा तुम्ही प्रयोग अवश्य करू शकता। नमस्कार।